नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार या घटकाचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पदवी स्तरावर BA SYला भारतीय शासन आणि राजकारण या टायटलखाली हा घटक आपल्याला अभ्यासाला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत अधिकारांची चर्चा करत असताना काही गोष्टींचा परामर्श सुरुवातीला घेणं आवश्यक आहे। मूलभूत अधिकार या घटकाचा विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतक्या प्रदीर्घ कालखंडानंतर जी राज्यघटना तयार झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून ज्या राज्यघटनेची अंमलबजावणी भारतामध्ये सुरू झाली त्या दिवसापासून भारतातील जनता ही खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। म्हणजेच याच दिवसापासून 26 जानेवारी 1950 पासूनच या भारतीय संविधानाने आपल्याला काही मूलभूत अधिकार प्रदान केलेले आहेत, त्याच्यावर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। पदवी स्तरावर जो अभ्यास आहे त्या अभ्यासालाही हा घटक महत्त्वाचा आहे। शिवाय अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या घटकावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न विचारले जातात, त्या दृष्टिकोनातूनही हा घटक महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच ज्या वेळेला भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेला घटनातज्ञांनी एकूण 7 प्रकारचे मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांना दिलेले होते। आपण पाहतो की मूलभूत अधिकार हा जो घटक भारतीय संविधानामध्ये आपण स्वीकारला तो अमेरिकेच्या राज्यघटनेतील धर्तीवर तो घटक आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो। आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना भारतीय समाज व्यवस्थेचा विचारसुद्धा घटनातज्ञांनी या ठिकाणी केलेला होता। म्हणजे जशाला तशी तत्त्व न स्वीकारता त्याच्यामध्ये भारतीय समाज व्यवस्थेला अनुसरून अशी काही बदल त्याच्यामध्ये केले आणि त्यानुसार त्या घटकांचा समावेश अंतर्भाव हा भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला। सुरुवातीला 7 प्रकारचे मूलभूत अधिकार ही भारतीय राज्यघटनेमध्ये होती। यामध्ये प्रामुख्याने जो मालमत्तेसंबंधीचा संपत्तीविषयक जो काही अधिकार आहे की जो प्रारंभिक लेवलला हा एक मूलभूत अधिकार म्हणून होता, परंतु नंतर घटना दुरुस्तीच्या माध्यमातून तो मूलभूत अधिकार या मूलभूत अधिकार संज्ञेतून वगळून त्याला कायदेविषयक अधिकार करण्यात आलं आणि सद्यस्थितीला आपल्याला 6 प्रकारचे मूलभूत अधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये असलेले दिसतात। ही 6 प्रकारचे मूलभूत अधिकार कुठले आहेत त्याच्यावर चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची। हक्क ही संकल्पना समजावून घेत असताना, अधिकार ही संकल्पना समजावून घेत असताना राज्यशास्त्रामध्ये या संकल्पनेचं फार व्यापक दृष्टिकोनातून विश्लेषण केलं जातं। व्यक्तीला जन्मापासूनच काही अधिकार प्राप्त झालेले असतात, म्हणजे नैसर्गिक अधिकार असतील, त्याच्यानंतर सामाजिक अधिकार असतील, राजकीय अधिकार असतील, आर्थिक अधिकार असतील, धार्मिक स्वरूपाचे अधिकार असतील। म्हणजे हक्क आणि अधिकारांचा संदर्भ घेत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या संकल्पनेचा विचार या ठिकाणी करता येऊ शकतो। हीच गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। हक्क आणि अधिकार या माध्यमातून व्यक्तीचा समाज जीवनामध्ये जगत असताना एक विकास, चांगल्या पद्धतीनं विकास या ठिकाणी होत असतो आणि त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजावून घेतल्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही 6 मूलभूत अधिकार दिलेत त्याच्यावर चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 3 मध्ये भाग 3 मध्ये घटनेच्या कलम 12 ते घटनेच्या कलम 35 अंतर्गत हे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना दिलेले दिसतात। म्हणजे एक विद्यार्थी म्हणून सुद्धा याचा उपयोग आहे, याचा फार बेनिफिट आहे आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक म्हणून सुद्धा हे अधिकार आम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचे आहे की राज्यघटनेनं कुठले मूलभूत अधिकार आपल्याला दिलेत याची जाणीव आपल्याला असावी। यासाठी सुद्धा हा घटक खूप महत्त्वाचा मानला जातो। या घटकांची चर्चा करत असताना असं आपल्याला दिसतं की 6 प्रकारचे जे काही मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत त्या 6 प्रकारच्या मूलभूत अधिकारांचा विचार करत असताना जो पहिला अधिकार आपल्याला दिसतो तो म्हणजे समानतेचा अधिकार।
या समानतेच्या अधिकाराचा विचार करत असताना सुरुवातीला घटनेचं कलम 12 आणि घटनेचं कलम 13 म्हणजे कलम 12 आणि कलम 13मध्ये या मूलभूत अधिकारांचा संदर्भ, यांची परिभाषा, यांची व्याख्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न घटनातज्ज्ञांनी या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. आणि घटनेच्या कलम 14 ते घटनेच्या कलम 18 अंतर्गत आपल्याला पहिला मूलभूत अधिकार समानतेचा अधिकार या ठिकाणी असलेला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, या समानतेच्या अधिकाराचं स्पष्टीकरण पाहत असताना आपल्याला असं सांगता येऊ शकतं की हा समानतेचा अधिकार जो राज्यघटनेने आपल्याला घटनेच्या कलम 14 ते घटनेच्या कलम 18 अंतर्गत दिलेला आहे. आणि याच्यामध्ये कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे की एकूणच भारताचा इतिहास आपण ज्या वेळेला तपासून पाहतो तर एकूणच ज्या पद्धतीची विषम व्यवस्था या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली होती, तर त्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारची अन्यायाची स्थिती, अन्यायाचं वातावरण, एक प्रकारची फार मोठी सामाजिक विषमतेची दरी या ठिकाणी निर्माण झालेली होती. आणि ती दरी दूर करण्यासाठी सामाजिक विषमता असेल, राजकीय विषमता असेल, धार्मिक विषमता असेल, अशा सगळ्या प्रकारच्या विषमता यांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी हा समानतेचा अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 ते कलम 18 अंतर्गत समाविष्ट केलेला दिसतो. या समानतेच्या अधिकाराच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला हा समानतेचा हक्क राज्यघटनेने बहाल केलेला आहे. मग ती समानता कुठल्या प्रकारची समानता, तर ती समानता म्हणजे याच्यामध्ये प्रामुख्याने कायद्यापुढं सगळ्या व्यक्ती समान असतील. मग तो भारताचा राष्ट्रपती असो की तळागाळातला अतिशय सामान्य व्यक्ती असो, त्या सर्वांना कायद्यापुढं त्या व्यक्ती समान असतील. केवळ एखादी व्यक्ती उच्च पदावर आहे किंवा धनाढ्य आहे म्हणून त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीची वर्तणूक आणि सामान्य व्यक्तीला वेगळ्या पद्धतीची वर्तणूक, अशा पद्धतीची तरतूद ही भारतीय संविधानामध्ये नाही आहे. तर सर्व व्यक्ती या कायद्यानं समान असतील, कायद्यापुढे समान असतील. आणि म्हणून हा घटक या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पुढचा जो घटक आपल्याला दिसतो तो म्हणजे याच समानतेच्या अधिकारांतर्गत भेदभावापासून मुक्तता करण्यात आलेली आहे. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा भेदभाव तो सामाजिक पातळीवरचा असेल किंवा अन्य पातळीवरचा असेल, तो भेदभाव या समानतेच्या अधिकाराच्या माध्यमातून समाप्त केलेला आपल्याला दिसतो. आणि समानतेच्या अधिकाराचं विश्लेषण अशा अनेक दृष्टिकोनातून व्यापक पातळीवर आपल्याला करता येऊ शकतं. याच समानतेच्या अधिकाराचं स्पष्टीकरण देत असताना आपल्याला असं सांगता येऊ शकतं की समान संधी उपलब्ध करून देण्याचं कामसुद्धा या समानतेच्या अधिकाराच्या माध्यमातून झालेलं आहे. की प्रत्येक व्यक्तीला, मग ती व्यक्ती जाती धर्माच्या आधारावर कुठल्याही पद्धतीचा भेदभाव न करता समानता मिळवून देण्यासाठी, समान संधी मिळवून देण्यासाठी हा समानतेचा अधिकार असेल, अशा पद्धतीची तरतूद सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला दिसते. इतकंच नाही तर समानतेच्या अधिकाराचं विश्लेषण आपण या पुढे जाऊन ज्यावेळेला करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की प्राचीन काळापासून चालत आलेली, म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेली अस्पृश्यता, आपण बघतो की वर्णव्यवस्थेच्या आधारावर जी काही अस्पृश्यता भारतामध्ये अस्तित्वात होती, ती वर्णव्यवस्थेच्या आधारावर असलेली अस्पृश्यता नष्ट करण्याचं कामसुद्धा या समानतेच्या अधिकाराच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे समाजामध्ये या अधिकाराच्या प्राप्तीनंतर समानतेच्या अधिकारांतर्गत कुठल्याही व्यक्तीला समाजामध्ये अस्पृश्यता ही पाळता येणार नाही. जर तसं कोणी करत असेल तर त्या व्यक्तीवर गुन्हासुद्धा दाखल केला जाऊ शकतो. अशा पद्धतीची तरतूद या समानतेच्या अधिकाराअंतर्गत अस्पृश्यतेच्या संदर्भात आपल्याला केलेली दिसते. याच्या पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला पदव्यांचे संपुष्टीकरण करण्यात आलेले आपल्याला दिसते. म्हणजे पदव्यांची समाप्ती, म्हणजे पाहतो ब्रिटिश काळामध्ये प्रामुख्याने काही विशिष्ट समाज घटकाला विशिष्ट पदव्या बहाल करून त्या ठिकाणी त्यांना एक पद्धतीचा एक वेगळी वागणूक दिल्या जात होती. म्हणजे एक श्रेष्ठता आणि कनिष्ठता त्या माध्यमातून आपल्याला जाणवत होती. तर तशा पद्धतीची जी काही पदव्यांचं संपुष्टीकरण या अधिकाराच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्या माध्यमातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक समता प्रस्थापित करण्याची भूमिका या अधिकाराच्या माध्यमातून घेण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. थोडक्यात काय तर समानतेच्या अधिकाराचा विचार करत असताना व्यक्ती कायद्यापुढे समान असेल, व्यक्तींमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. त्याचबरोबर समान संधीच्या आधारावर व्यक्तींना वागणूक दिल्या जाईल. इतकंच नाही तर अस्पृश्यता या घटकाचं निवारण करून एक प्रकारची समानता आणण्याचा प्रयत्नसुद्धा या अधिकाराच्या माध्यमातून झाला. आणि त्याचबरोबर पदव्यांची समाप्ती करून एक प्रकारे समानतेच्या अधिकाराला बळकटी प्राप्त करून देण्याचं कामसुद्धा या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा जो अधिकार आपल्याला दिसतो की जो
घटनेच्या कलम 19 ते घटनेच्या कलम 22 अंतर्गत हा समाविष्ट केलेला आपल्याला दिसतो. आणि तो अधिकार म्हणजे स्वातंत्र्यविषयक अधिकार. व्यक्ती स्वातंत्र्यविषयक अधिकाराचा संदर्भ स्पष्ट करत असताना घटनेचं कलम 19 ते घटनेचं कलम 22 या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं कलम मानलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, या स्वातंत्र्याच्या अधिकाराचं स्पष्टीकरण देत असताना या दुसऱ्या अधिकाराअंतर्गत भारतीय राज्यघटनेने कुठले कुठले स्वातंत्र्य व्यक्तीला दिलेले आहेत त्याचं स्पष्टीकरण हे या घटनेच्या कलम 19 ते 22 अंतर्गत केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून हा घटकसुद्धा तितकाच महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. मग कुठले स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेत त्या गोष्टीचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं त्यामध्ये प्रामुख्याने सभा घेण्याचं स्वातंत्र्य. मग कुठले शांततापूर्ण शस्त्राशिवाय सभा घेण्याचं स्वातंत्र्य हा पहिला स्वातंत्र्याचा हक्क या अधिकाराच्या अंतर्गत असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर या ठिकाणी संस्था व संघ स्थापन करण्याचा अधिकारसुद्धा या स्वातंत्र्यविषयक अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला दिलेला दिसतो. म्हणजे एकूणच या स्वातंत्र्यविषयक अधिकाराचं स्पष्टीकरण देत असताना जे काही सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे, संघ संस्था स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, या गोष्टींचा विचार करत असताना सुद्धा काही गोष्टी या मर्यादेमध्ये राहूनच आपल्याला तो अधिकार या राज्यघटनेनं दिलेला आहे ही गोष्टसुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या स्वातंत्र्यविषयक अधिकारातच अजून पुढे जाऊन आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतामध्ये कुठेही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्या वास्तव्य करण्याचं, मुक्त संचार करण्याचं आणि स्थायिक होण्याचं सुद्धा स्वातंत्र्य या स्वातंत्र्यविषयक अधिकाराच्या अंतर्गत आपल्याला मिळालेलं या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून तोही अत्यंत महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की या स्वातंत्र्यविषयक अधिकाराच्या अंतर्गतच कुठलीही व्यक्ती म्हणजे पूर्वीच्या काळी 12 बलुतेदारीमध्ये ठराविक व्यक्तीने ठराविकच व्यवसाय करावा, वडिलोपार्जित व्यवसायच करावा अशा पद्धतीचा एक संकेत, एक सामाजिक संकेत आपल्या समाजव्यवस्थेमध्ये होता. तो संकेत मोडीस काढण्याचं काम या स्वातंत्र्यविषयक अधिकाराच्या माध्यमातून करण्यात आलं. ते कसं तर यामध्ये कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करता येतो, कुठल्याही पद्धतीचा धंदा किंवा व्यवसाय करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य या स्वातंत्र्यविषयक अधिकारामध्ये दिलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा हा अधिकार असून त्या अंतर्गत याचा समावेश करण्यात आलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं ते म्हणजे संपत्ती धारण करणे, संपत्ती कमावणे, संपत्ती धारण करणे आणि संपत्तीची विल्हेवाट लावणे हा अधिकारसुद्धा स्वातंत्र्यविषयक अधिकाराचाच भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या व्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचं स्पष्टीकरण पाहत असताना हे मूलभूत घटक आपल्याला या ठिकाणी दिसतात की त्या घटकांचा विचार करत असताना या वेगवेगळ्या स्वातंत्र्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. म्हणजे सभा घेण्याचं स्वातंत्र्य असेल, संस्था व संघ स्थापन करण्याचं स्वातंत्र्य असेल, भारतामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचं स्वातंत्र्य असेल, स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य असेल, इतकंच नाही तर कुठल्याही पद्धतीचा धंदा किंवा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य असेल आणि त्याचबरोबर संपत्ती कमावणं, संपत्ती धारण करणं आणि संपत्तीची विल्हेवाट लावण्याचं स्वातंत्र्य असेल, याच प्रकारच्या स्वातंत्र्यांचा समावेश या स्वातंत्र्यविषयक अधिकारामध्ये घटनेच्या कलम 19 ते घटनेच्या कलम 22 मध्ये दिलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाचा अधिकार म्हणून या अधिकाराचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला जो तिसरा अधिकार आपल्याला दिसतो की भारतीय राज्यघटनेने जो तिसरा अधिकार दिलेला आहे तो तिसरा अधिकार म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कलम 23 आणि 24 अंतर्गत दिलेला आहे. मग तो अधिकार कुठला आहे तर तो अधिकार म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार होय, शोषणाविरुद्धचा हक्क होय. आणि तो हक्क स्पष्ट करत असताना आपल्याला असं सांगता येऊ शकतं की आपण बघतो की प्रामुख्याने समाजामध्ये कुठल्याही व्यक्तीचं जर शोषण होत असेल तर या अधिकाराच्या माध्यमातून ती व्यक्ती आपलं या ठिकाणी एक प्रकारे आपल्यावर झालेला अन्याय किंवा होत असलेला अन्याय याला वाचा फोडून ते संबंधित व्यक्तीवर एका विशिष्ट पद्धतीने कारवाई ती करू शकते. ही गोष्टसुद्धा आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. आपण बघतो की समाजामध्ये भूतकाळाचा जरी संदर्भ घेतला, वर्तमान काळाचा संदर्भ घेतला तरी काही गोष्टी आपल्याला अशा जाणवतात की मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग, स्त्रियांचं शोषण हे समाजामध्ये होत असताना आपल्याला दिसतं. इतकंच नाही तर वयवर्ष 14च्या आतील 14पेक्षा कमी असलेले, वयवर्ष 14पेक्षा कमी असलेले जे मुलं आहेत, ज्या मुली आहेत किंवा ज्या महिला आहेत, काम करणाऱ्या महिला, कामाच्या ठिकाणी त्यांचं होणारं लैंगिक शोषण असेल किंवा कमी वयाच्या मुलांचं शारीरिक शोषण की मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून काम करून घेण्याची पद्धत
जी काही आपण बघतो तर त्या माध्यमातून या बाल शोषणाचा संदर्भ आणि स्त्रियांच्या शोषणाचा संदर्भ विशेष करून या अधिकाराच्या अंतर्गत असलेला आपल्याला दिसतो की यांचं शोषण जर होत असेल तर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकारसुद्धा या अधिकाराच्या माध्यमातून शोषणाविरुद्धच्या अधिकाराच्या माध्यमातून मिळालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून घटनेच्या कलम 23 आणि घटनेच्या कलम 24मध्ये या शोषणाविरुद्धच्या अधिकाराचा संदर्भसुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, पुढे ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला जो चौथा अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेने बहाल केलेला आहे तो घटनेच्या कलम 25 ते घटनेच्या कलम 28 अंतर्गत तो अधिकार आपल्याला बहाल केलेला आहे. तो अधिकार कुठला? तो अधिकार म्हणजे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा अधिकार असलेला आपल्याला दिसतो. आणि या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचं स्पष्टीकरण पाहत असताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की मूलभूत अधिकारांमध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार पाहत असतानाच एक धर्मनिरपेक्ष राज्य ही संकल्पनासुद्धा या माध्यमातून स्पष्ट होत असताना आपल्याला दिसते की भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. हा धर्मनिरपेक्ष हा घटक जरी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये उद्दिष्ट पत्रिकेमध्ये विशिष्ट संविधान दुरुस्ती करून तो शब्द समाविष्ट केला असला तरी प्रारंभापासूनच भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून या धर्मनिरपेक्ष राज्याचं समर्थन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे काय की धर्मस्वातंत्र्याच्या हक्कामध्ये घटनेच्या कलम 25 ते 28 अंतर्गत काय सांगितलेलं आहे की भारतातील ज्या काही अनेक धर्माची लोक वास्तव्य करून राहतात, प्राचीन काळापासून अनेक धर्माचे लोक हे वास्तव्य करून राहतात, मग कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही धर्मामध्ये जाता येतं या अधिकारामुळे. कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही धर्मामध्ये गेल्यानंतर त्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करता येतो. म्हणजे कुठल्याही धर्मामध्ये जाण्याचा अधिकार, कुठल्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार या माध्यमातून या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त झालेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून हा धर्मस्वातंत्र्याचा अधिकारसुद्धा एक मूलभूत अधिकार असल्यामुळे त्याचंही महत्त्व एक मोठ्या प्रमाणावर असलेलं आपल्याला पाहावयास मिळतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की घटनेच्या कलम 29 ते घटनेच्या कलम 30 या दोन कलमांमध्ये 29 आणि 30 या दोन कलमांमध्ये या ठिकाणी आपल्याला संस्कृती व शिक्षणविषयक स्वातंत्र्याचा अधिकार बहाल केलेला आहे. तो 5वा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा संदर्भ पाहत असताना जो 5वा अधिकार आहे तो म्हणजे संस्कृती व शिक्षणविषयक स्वातंत्र्याचा अधिकार हा घटनेने आपल्याला घटनेच्या कलम 29 आणि 30 अंतर्गत बहाल केलेला आहे. आपण बघतो की संस्कृतीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून हा अधिकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. इतकंच नाही तर शिक्षण, प्रत्येक व्यक्तीला शिक्षण घेण्याचा हक्क आहे, शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा विकास करण्याचा हक्क आहे. आणि या माध्यमातून एक परिपूर्ण समाज व्यवस्थेचं चित्र उभं राहण्यासाठी घटनातज्ञांनी मूलभूत अधिकारांमध्ये या संस्कृती व शिक्षणविषयक स्वातंत्र्याचा हक्क बहाल केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला शेवटचा अधिकार म्हणून ज्याला घटनेचा आत्मा म्हणून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये संबोधलं, हा घटनात्मक उपाययोजनांचा जो शेवटचा अधिकार आहे तो अधिकारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जे आपल्याला 6 प्रकारचे अधिकार दिलेत, 6 मधले जे सुरुवातीचे 5 अधिकार आहेत, या 5 अधिकारांवर जर आपल्यावर कुठे गदा येत असेल, आपल्या स्वातंत्र्याला बाधा पोहोचत असेल, आपल्या समानतेच्या हक्काला बाधा पोहोचत असेल, आपलं शोषण होत असेल, आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असेल किंवा आपल्या संस्कृती व शिक्षणविषयक अधिकारावर जर काही बाधा येत असेल तर आपण या घटनात्मक उपाययोजनेचा जो काही 6वा अधिकार आहे या 6व्या अधिकाराच्या माध्यमातून आपण एक प्रकारे त्या झालेल्या अन्यायाचं निवारण करू शकतो. म्हणून हा 6वा अधिकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याला घटनेचा आत्मा म्हणून सुद्धा संबोधलेला आहे. आणि म्हणून या विचारांचा संदर्भ स्पष्ट करत असताना घटनात्मक योजनेच्या हक्कांचा संदर्भ पाहत असताना घटनेच्या कलम 32 ते घटनेच्या कलम 35 मध्ये हा अधिकार समाविष्ट असलेला आपल्याला दिसतो. मग याच्यामध्ये जे काही 4-5 प्रकारचे अर्ज दिलेले आहेत त्या माध्यमातून आपण आपल्यावर झालेल्या अन्यायाचं निराकरण करू शकतो. आणि ते संदर्भ पाहत असताना बंद प्रत्यक्षीकरण असेल, त्यानंतर परमादेश असेल,
त्यानंतर प्रतिषेध असेल, अधिकारपुच्छ असेल आणि उत्प्रेषण असेल. हे जे बंद प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, अधिकारपुच्छ आणि उत्प्रेषण हे जे अर्ज आहेत की या माध्यमातून व्यक्ती स्वतःवर झालेल्या अन्यायाचं निराकरण या अधिकारांच्या संदर्भात करून घेऊ शकतं आणि म्हणून घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार एक अत्यंत महत्त्वाचा अधिकार मानला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाचा आधार पाहत असताना एकूणच जे काही 6 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय राज्यघटनेने आपल्याला बहाल केलेले आहेत, या 6 प्रकारच्या मूलभूत अधिकारांचं वर्णन पाहत असताना हे 6ही अधिकार भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेने बहाल केलेले आहेत. पदवी स्तरावर अभ्यासाचा विषय म्हणून हा घटक महत्त्वाचा आहेच, त्याचबरोबर एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा या गोष्टींची माहिती, या गोष्टींची जाणीव, या मूलभूत अधिकारांची जाणीव प्रत्येक सामान्य नागरिकाला सुद्धा असावी. त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा घटक अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो आणि अशा पद्धतीनं हे मूलभूत अधिकार आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन संकल्पनेसह पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.